महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. महत्वाची घडामोड आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे. या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची नवी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोणत्या तारखेला पैसे जमा होणार, किती होणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवे असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला चालू करूया. शेतकरी बांधवांनो, पीएम किसानचा हप्ता लवकर नमो शेतकरी 8वा हप्ता एकत्र जमा. महत्त्वाचे अपडेट. 3,000 प्लस 3,000 रुपये सरकारने माध्यमातून 2 हप्त्यासाठी 72 कोटी रुपयांची निधी मंजूर झाली आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून डीबीटी तांत्रिकद्वारे हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. पहिला टप्पा राज्यातील निवडणूक जिल्हा यादी समोर आली असून त्यातील शेतकऱ्यांना आज हा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजना. पीएम किसान योजनेचा प्रत्येक 3,000 रुपये असतील तर 6,000 रुपये जमा होतील. व साहेबांनी कोणते शेतकरी महान हजार. तर बघा, प्रत्येक क्षणी सोयाबीन राज्यातील 36 दिल्या संख्या पाहत एकत्र वेळी सर्व सोडले जाणार आहे. तांत्रिक कठीण आहे. बँक सर्व ताण येऊ नये म्हणून प्रशासनाने जिल्हे 3 टप्पे ठरवले आहेत. आज दुपारी 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि रात्री 12 वाजेपासून दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल. जे जिल्हे पहिल्या यादीत नव्हते त्यांची जिल्हे आपण पुढे पाहणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ. टप्प्यातील यादीमध्ये जालना जिल्हा समोर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने अंदड, भोकरदन, बंद्रापूर आणि घावसी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना खात्यात आज दुपारी पैसे सुरुवात होईल. जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल, जर तुम्ही 3 वाजेपासून तुमचे मोबाईलवर मेसेज 100% येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री यांनी परिषदेत झालेल्या निर्णयानुसार बँक निधी वर्ग करण्यात आलेले आहे. मात्र 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी नियम लागू करण्यात आलेले आहेत. या अटी नियमांमध्ये जे शेतकरी पात्र ठरले त्यांनाच 6,000 रुपयांची लाभ मिळणार आहे. आता सरकार सर्व पैसे देण्याऐवजी केवळ आणि खात्यात शेतकऱ्यांचे लवकरात लवकर तुम्ही खाते चेक करून घ्यावे. व तसेच बघा, दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात निवड सुद्धा पहिला टप्पा करण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्यात शिवरापूर, साक्री आणि दिगखेडा इथे शेतकऱ्यांना आज प्राधान्य देणार आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपले बँक खाते तपासून घेणे आवश्यक आहे, कारण आज दुपारपर्यंत खाते त्यांनी चेक करून घ्यावे. चला तर जाणून घेऊया 6,000 रुपयासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत. पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे जमिनीच्या मध्ये बाबा आहेत, जो सर्व लक्ष ठेवत पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरले जातील. शेतकरी सर्व आता सोबत उत्तराची एकूण चौकशी करण्यास सुरू. केवळ स्वतःपरत भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लास्ट नियम आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, ध्यान देऊन ऐका. चला तर दुसरा नियम. कुटुंबातील इतर योजना लाभार्थी संदर्भात आहे. जर रेशन कार्डातील वडील महिलाला लाडकी बहीण योजना लाभ मिळत असेल तर भाष्य नमो शेतकरी योजना लाभ घेताना अडचणी येऊ शकतात. सध्या तरी हे 2 लाभ सुरू राहतील, पण पुढील हप्त्यापासून यावर एक निधी बँक येण्यात शक्यता आहे. एकच वेळ. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त शेअर करा.